नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। घाटकोपर कामराज नगर में स्थानीय जनता समेत पार्टी कार्यकर्ताओं व स्कूली विद्यार्थियों के साथ पूर्व नगर सेवक शिवसेना शिंदे गुट विभाग प्रमुख परमेश्वर कदम ने माता रमाई की जयंती पर पुष्पगुच्छ देकर श्रद्धांजलि अर्पित की। इतना ही नहीं, भावी युवा पीढ़ी को आगे चलकर अपने जीवन में माता रमाई के आदर्शों को अपनाने के लिए उत्साहित किया। उल्लेखनीय तौर पर पूर्व मुख्यमंत्री व वर्तमान राज्य के उप मुख्यमंत्री को आगामी जन्म दिवस की बधाई देते हुए कहा कि मौजूदा महायुति सरकार में घाटकोपर कामराज नगर रामाबाई आंबेडकर नगर का SRA प्रकल्प जमीन में उतारने के लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजीत पवार का बहुत बड़ा सहयोग मिला है, जिसका विभाग की जनता आभारी है। पण माता रमाईचा त्याग एवढा मोठा आहे, म्हणूनच त्यांना त्यागमूर्ती म्हणतात की बाबासाहेब ज्यावेळेस समतेची लढाई लढत होते त्यावेळेस माता रमाईने त्यांना पूर्ण साथ दिलं, सहकार्य केलं। कुटुंबाच्याकडे खूप दुर्लक्ष होतं, तरीसुद्धा त्या मातेने आपल्या समान भारतातील पददलित जनतेसाठी आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी हा जो त्याग सहन केला, त्याबद्दल त्यांचे उपकार आपण किती मानले तरी आपण करू शकणार नाही। म्हणूनच आज भारतातील सर्व जाती धर्माचे लोक, विशेष करून महिला, हे माता रमाईंचा उत्सव, जयंती उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात। स्वस्थ आणि त्याच पद्धतीने आज रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमध्ये देखील माता रमाईंचा जयंती उत्सव साजरा झालेला आहे आणि संध्याकाळी देखील मोठ्या प्रमाणावर आज मिरवणूक रमाबाईमधून आणि कामराजनगरमधून देखील निघणार आहेत। आपल्या तमाम घाटकोपरवासियांना विनंती करतो की आपण या मिरवणुकीमध्ये, माता रमाबाईच्या मिरवणुकीमध्ये सामील व्हा आणि आपण आपलं जे उत्तरदायित्व आहे ते पेटण्याचा प्रयत्न करा। आणि त्याचप्रमाणे माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरमध्ये जे आपले गोरगरीब लोक राहतात, ते अतिशय गरीब लोक आहेत, ते फ्लॅट विकत घेऊ शकत नाही, 70 लाखाचा फ्लॅट विकत घेऊन आपल्या मुलांना देऊ शकत नाही। त्यामुळे असलेली सरकारी योजना राबवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय मिळून करत आहोत आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी MMRDAचा प्रकल्प आणून आमचं जे विकासाचं स्वप्न होतं, आम्ही या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगरचे कामराजनगरचे सगळे जोडीदार वेगवेगळ्या विकासकांबरोबर करार करून त्यांना विकासक नियुक्त करून 20 वर्षापासून 2004 पासून वाट बघत होतो की आमचं घर कधी डेव्हलप होणार। प्रत्येक विकासकाने धोका दिला आणि त्या विभागातल्या स्थानिक नेत्यांनी देखील पूर्णपणे प्रयत्न केले नाही। पण मी जिद्दीने काम करून या ठिकाणी जवळपास 2000 जोडीदारांना त्यामुळे माझ्या विभागातील लोकांची माझ्याकडून अपेक्षा होती आणि तीच अपेक्षा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मांडली आणि त्यांनी ती मान्य करून मंजूर केला। त्याबद्दल शिंदे साहेबांचे देखील आभार किती मानले तरी कमीच आहे। पण आज या ठिकाणी सर्व गोरगरीब झोपडीधारक खूप मोठ्या आशेने या प्रकल्पाकडे पाहत आहेत। आज जवळपास 1200पेक्षा जास्त झोपड्या पूर्ण झालेल्या आहेत, 2200पेक्षा जास्त चेक केलेला आहे, 2000पेक्षा जास्त झोपड्या खाली आहेत आणि लवकरात लवकर हा प्रकल्प व्हावा आणि आमच्या नगरातील लोकांना इमारतीमध्ये घरं मिळावी यासाठी आमचे सर्व झोपडीदार खूप आतुरतेने पाहत आहेत। SRAचे अधिकारी, MMRDAचे अधिकारी देखील खूप प्रयत्न करत आहेत। सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देखील आदेश दिलेले आहेत की 4 वर्षाच्या आत या प्रकल्पातील 16,575 झोपडीदारांना घरं मिळालीच पाहिजे। त्यामुळे फडणवीस साहेब। मुंबई से यशपाल शर्मा की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।